नमस्कार मित्रांनो, मी प्रोफेसर इंजिनियर सुजित वाघ आणि मी खास तुमच्यासाठी महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी खास घेऊन आलेलो आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनची व्हिडिओ सिरीज. तर मग ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत चॅप्टर 6 सुपरपोजिशन ऑफ वेव्हज आणि त्यातला मी टाईप बनवलेले आहेत न्यूमेरिकलचे. त्यातला हा जो टाईप 2 आहे, सेट ऑफ ट्युनिंग फॉर्क्स अरेंज इन इंक्रीजिंग किंवा डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सीज. आणि मी एक खाली क्वेश्चन डिस्कस करणार आहे. तर मी अलॉंग विथ तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहेत की हा प्रश्न किती मार्क्सला विचारला गेला आहे आणि याची मार्किंग स्कीम कशी असेल. कारण बरेच विद्यार्थ्यांना कळत नाही की यार मार्क्स कसे दिले जातील हे सांगा आम्हाला. तर ते पण डिस्कस करणार आहे. तर मग ह्या अशा प्रकारच्या न्यूमेरिकलसाठी ना एक फॉर्म्युला फिक्स ठेवायचा. आता मी कधी पण न्यूमेरिकल शिकवताना ना एक लॉजिक सांगत असतो, एक ट्रिक सांगत असतो माझ्या विद्यार्थ्यांना, आणि तीच मला इथं डिस्कस करायचं आहे. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मराठीतच असेल, आपल्या खास महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी बनवलाय. आणि जी मुलं सीईटीचं प्रिपरेशन करतायत, नीटचं करतायत किंवा जेईचं करतायत त्यांच्यासाठी पण हे न्यूमेरिकल युजफुल असणार आहे, हा शॉर्टकट युजफुल असणार आहे. सो इथं काय फॉर्म्युला वापरायचा आहे मी इथे सांगेल आणि मग नंतर एक्सप्लेन करेल. फ्रिक्वेन्सी ऑफ nth ट्युनिंग फॉर्क इज गिवन बाय द फॉर्म्युला फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट फॉर्क. मायनस केव्हा वापरायचं आणि प्लस केव्हा वापरायचं तेही सांगेल मी तुम्हाला. इन ब्रॅकेट n-1 मल्टिप्लाइड बाय बीट फ्रिक्वेन्सी जी दिलेली असते, किंवा त्याला नंबर ऑफ बीट्स पण म्हणतो आपण. तर हा फॉर्म्युला वापरायचा असतो आपल्याला. इन केस सपोज आता आपल्या केसमध्ये डिक्रीजिंग ऑर्डर दिलेला असेल तर मायनस वापरायचं, आणि इंक्रीजिंग ऑर्डर जर असेल तर Fn इज इक्वल्स टू F1 प्लस वापरायचं. हे मायनसच्या ऐवजी फक्त n-1 इंटू बीट फ्रिक्वेन्सी. आता कसं वापरायचा तो फॉर्म्युला, हे लॉजिक आहे. तर लॉजिक समजून घ्या, तुम्हाला लगेच क्वेश्चनचं आन्सर कसं द्यायचं ते कळेल. तर काय तर 48 ट्युनिंग फॉर्क्स आहेत. 48 ए सेट ऑफ 48 ट्युनिंग फॉर्क्स अरेंज इन सिरीज ऑफ डिसेंडिंग फ्रिक्वेन्सीज. सो पहिल्यांदा सोल्युशन लिहिताना मी काय करत असतो की काय म्हणजे डिव्हाइस मध्ये काय लिहिलेलं आहे, काय दिलेलं आहे डिव्हाइस. तर 48 ट्युनिंग फॉर्क्स आहे. सो आपण व्हिज्युअलाइज करूयात. फिजिक्स इज ऑल अबाउट व्हिज्युअलायझिंग द थिंग. सो F1 F2 असे ट्युनिंग फॉर्क आहे. आणि असे किती ट्युनिंग फॉर्क आहे म्हणे, असे विल गो ऑन काउंटिंग टिल 48. आता ट्युनिंग फॉर्क जास्त आहे, आपण एवढे सगळे ड्रॉ करण्याची गरज नाही आहे. पण समजण्यासाठी, लॉजिक समजण्यासाठी, त्यांच्या मागची ट्रिक समजण्यासाठी. डिसेंडिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सीज. डिसेंडिंग म्हणजे काय तर फ्रिक्वेन्सी ही कमी कमी म्हणजे याची जास्त असेल, त्यानंतर याची जास्त असेल, आणि अशी अशी कमी कमी होत चालली. म्हणजे दिस इज व्हेरी मच ग्रेटर. F2 F3 आणि ही सगळ्यात छोटी, ही सगळ्यात जास्त मॅक्सिमम, आणि ही मिनिमम. हा ट्युनिंग फॉर्क मिनिमम फ्रिक्वेन्सीचा, आणि हा ट्युनिंग फॉर्क मॅक्सिमम सगळ्यात जास्त उतरता क्रम आहे, असं आपण लक्षात ठेवूया. तर a set of 48 tuning forks are arranged in a series of descending frequencies such that each fork gives 4 beats per second with previous one. The frequency of first fork is 1.5 times the frequency of last fork. Find the frequency of first and 42nd fork. फेब्रुवारी 2016 मध्ये 3 मार्काला विचारलेला प्रश्न, आणि याचा आन्सर पण दाखवलं. स्टँडर्ड आन्सर काय यायला हवं आणि आपलं सोल्युशन ते येतंय का आपण ते बघूयात. लगेच सुरू करूयात मग पटकन. तर आता मी आहे प्रोफेसर इंजिनियर सुजित वाघ. मी स्वतः फिजिक्स शिकवतो. गेली 10 वर्ष मी फिजिक्स शिकवतोय, आणि प्रॅक्टिकल वेने फिजिक्स शिकवायला मला जास्त आवडतं. मी स्वतः 2007 बॅचचा पासआउट स्टुडंट आहे 12वीचा, आणि मला मिळाले होते फिजिक्समध्ये 97 मार्क्स आउट ऑफ 100. तर नक्कीच माझ्या ज्या टेक्निक्स आहेत त्या तुम्हाला ऐकायला आवडतील. मी अहमदनगर जिल्ह्यामध्ये फिजिक्समध्ये 97 मार्क्स मिळून जिल्ह्यात पहिला होतो. तर मला नक्कीच आवडतील माझ्या टेक्निक्स तुमच्याबरोबर शेअर करायला. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, नक्कीच आवडेल. बरं, पहिल्यांदा 48 ट्युनिंग फॉर्क्स. आणि मग आता इथं लॉजिकल ट्रिक काय तर हमेशा हायर फ्रिक्वेन्सी मायनस लोअर फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू असते बीट फ्रिक्वेन्सी. हे लक्षात घ्या. तर इथं बीट फ्रिक्वेन्सी दिली आहे तुम्हाला 4. तर लॉजिकल ट्रिक, ह्या न्यूमेरिकलची लॉजिकल ट्रिक मी इथं लिहितो. ती लॉजिकल ट्रिक सर्वांनी तोंडपाठ झाली पाहिजे की फ्रिक्वेन्सी ऑफ हायर ट्युनिंग फॉर्क मायनस फ्रिक्वेन्सी ऑफ लोअर ट्युनिंग फॉर्क इज ऑलवेज इक्वल्स टू काय असतं, बीट फ्रिक्वेन्सी, किंवा त्याला नंबर ऑफ बीट्स पण पर सेकंड म्हणतात. नंबर ऑफ बीट्स पर सेकंड, BPS. ठीक आहे.
सो ऑर बीट फ्रिक्वेन्सी किंवा नंबर ऑफ हायर फ्रिक्वेन्सी मायनस लोअर फ्रिक्वेन्सी. आता हायर मायनस लोअर कधी शक्य आहे, ज्यावेळेस F1 मोठा आहे मायनस F2 जर घेतलं तर 4 होईल. हे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये म्हणून बरं का. तसं जर इन केस इंक्रीजिंग ऑर्डर असेल तर त्यावेळेस तुमचं F2 मायनस F1 येईल, हे समजून घ्या. सो कॉल इट ॲज इक्वेशन 1. सो दिस इज F1 मायनस F2. त्यानंतर द फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट फॉर्क F1 इज इक्वल्स टू 1.5 टाइम्स दी फ्रिक्वेन्सी ऑफ लास्ट फॉर्क. आता असे 42 फॉर्क आहेत आपल्याकडे, 48 फॉर्क्स आहेत, 42 नाहीत. 1 to 48 मी काउंट केलं तर इथं 48 येईल. सो फर्स्ट ट्युनिंग फॉर्कची F1 आणि 48 वाल्याची 48th वाल्याची F48 1.5. आणि अजूनही एक ट्रिक सांगतो. F1 इज इक्वल्स टू 1.5 आहे ना, त्याला आपण 3/2 लिहू शकतो. का तर कॅल्क्युलेशन सोपे होईल, सोपे जातील, तुम्हाला कळेलच पुढे जाऊन. तर मिनिंग चेंज न करता मी ही गोष्ट लिहिली आहे F48. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला त्यांनी काय फाइंड आउट करायला सांगितलंय, फाइंड द फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट अँड 42nd फॉर्क. सो लेट्स गो फॉर सॉल्विंग दॅट. तर बघूयात आपण. सो मी लिहितो इथे खाली. तर फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट फॉर्क, मग सॉरी आपल्याला टू फाइंड, याला कुणी मार्क देणार नाही तुम्हाला, फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ट्युनिंग फॉर्क आणि फ्रिक्वेन्सी ऑफ 42nd ट्युनिंग फॉर्क हे फाइंड आउट करायचं आहे. मग कसं करणार, तर मग अशी जो वरती फॉर्म्युला सांगितलाय तो फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. पण आपल्याला जे 2 इक्वेशन मिळालेले आहेत आणि फ्रिक्वेन्सी ऑफ nth ट्युनिंग फॉर्क इज इक्वल्स टू काय लिहितात बघ. तर मी तुम्हाला सांगितलं F1 डिक्रीजिंग ऑर्डर आहे, डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये हमेशा काय असतं, मग मायनस असतो. तर मायनस हा फॉर्म्युला आणि n-1 मल्टिप्लाइड बाय बीट्स पर सेकंड. सो इथं BPS लिहितो. सो फ्रिक्वेन्सी ऑफ सपोज तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे 48 लास्ट वाला 48 ट्युनिंग फॉर्क इज इक्वल्स टू F1 मायनस इन ब्रॅकेट. आता n म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी ऑफ 48 ट्युनिंग फॉर्क, n-1 म्हणजे इथे मिळेल 48-1 मल्टिप्लाइड बाय बीट्स पर सेकंड. आता बीट्स पर सेकंड तुमचे 4 दिलेले आहेत, सो ती व्हॅल्यू मी लिहिली. मग याचं जे फायनल इक्वेशन येत आहे 48, तर किती येते बघा, F1 मायनस 41. सो हे टोटलमध्ये हे होल ब्रॅकेट आहे असं समजूया. सो 47, 48-1 इज 47 इंटू 4. आणि मग 7 चोक 28 आणि 2 हात चाला, 4 चोक 16 आणि 2 18. सो 188. सो F1 मायनस, सो हे माझं बनलंय एक इक्वेशन F48 वाल्याचं. सो कॉल इट ॲज इक्वेशन नंबर. आता वरती कितवं इक्वेशन होतं मी काउंट माझ्या लक्षात नाही राहिलं, एकच मिनिट. 2 नंबरचं होतं, तर हा 3 नंबरचं इक्वेशन मिळेल मग मला. आता गंमत काय बघा, हे हमेशा तुम्ही असंच लिहायचं. जे गिवन इक्वेशन आहे, पहिलं किती नंबर ऑफ बीटची फ्रिक्वेन्सी डिफरन्स किती आहे, दुसरं फर्स्ट आणि लास्ट मध्ये काय रिलेशन आहे, तर आणि तिसरं आता F1 ची व्हॅल्यू माहिती आहे, F48 ची व्हॅल्यू माहिती आहे. हे बघा तिसऱ्या इक्वेशन मध्ये F48 ची व्हॅल्यू आहे F1 मायनस 188. सो ही 3 ची व्हॅल्यू, इक्वेशन 3 ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये टाका. ह्या F48 च्या ऐवजी टाकायची. बघा ह्या F48 च्या ऐवजी जर व्हॅल्यू टाकली तर तुम्हाला इक्वेशन मिळेल पुट 3 इन इक्वेशन 2. सो मी इथे करतो लगेच. पुट इक्वेशन 3 इन इक्वेशन 2. सो इक्वेशन 2 काय सांगत होतं माझं, F1 इज इक्वल्स टू ते होतं 3/2 टाइम्स F48. आणि F48 चे इक्वेशन काय मिळाले तुम्हाला, 3/2 इन ब्रॅकेट F1 मायनस 188. हे त्याचं मिळालेलं इक्वेशन. ठीक आहे. सो मी F48 ला रिप्लेस केलंय 3 ची व्हॅल्यू 2 मध्ये टाकून. ओके, समजलं इथपर्यंत? नसेल समजलं तर व्हिडिओ परत बघा. ठीक आहे, पॉज करून बघा, लगेच करून येतील कॅल्क्युलेशन. आता ह्या 3/2 ने मल्टिप्लाय करूया. 3/2 टाइम्स F1 मायनस 3/2 इन ब्रॅकेट, ब्रॅकेट द्यायला विसरायचं नाही, हे मायनस प्लस साइन मध्ये गलती होऊ शकते. 188 इज इक्वल्स टू F1. सो मग 2 ने याला भाग दिला तर किती बनेल, 2 9 जा 18 आणि 2 4 जा 8, 94 इंटू 3. सो इथे किती राहते बघा, मग 3/2 F1 मायनस 4 त्रिक 12, 1 हातचा आला, 9 त्रिक 27 आणि 1 28. सो हे बनतंय 282. ओके, सो
इथले डाव्या बाजूला कोण आहे मग आता आपल्याकडे F1 3/2 F1 मायनस 282 एका खाली एक लिहितोय मी आता इथं थोडं पार्टिशन बनवतो आणि इथे कंटिन्यू करतो ओके काळजी घ्या. सो आता हा F1 इकडे घेऊन जाऊयात का आता हा 3/2 F1 मोठा आहे आणि हा मायनस 282 आहे त्याला तिकडे घेऊन जाऊयात लेफ्ट साईडला तर मायनसचा प्लस बनेल आणि हे असं बनेल इक्वेशन 3/2 इंटरचेंजिंग करतोय साईड मी मायनस F1 इज इक्वल्स टू प्लस 282. थोडं कन्फ्युजन होऊ शकतं हे बघा ओ सॉरी कंट्रोल झेड सो थोडं कन्फ्युजन होऊ शकतं ही मायनस साईन आहे हे इथंच ठेवलं मी फक्त मायनस साईन होईल हे तिकडे गेल्यावर मायनस साईन होईल म्हणून इंटरचेंज करून घेतलं काळजी घ्या ओके F1 कॉमन घ्या देअरफॉर 3/2 मायनस 1 टाइम्स काय F1 इज इक्वल्स टू काय 282 आणि 3/2 मायनस 1 इज बनतं 1/2 टाइम्स F1 इज इक्वल्स टू 282. आता हा 2 तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल डिवाइड करतोय तर 282 गुणिले 2 आणि 282 गुणिले 2 आन्सर किती येत आहे बघा. सो 2 2 जा 4 8 2 16 आणि 1 कॅरी 2 2 2 2 4 आणि 1 5 564 हर्ट्झ. सो F1 ची व्हॅल्यू आहे का तेवढी आपण लगेच बघून घेऊयात. स्क्वेअर ब्रॅकेट करायला विसरायचं नाही आन्सर दिसताना छान दिसतं आणि एक्झामिनरला पण आवडतं तुमच्या सुटसुटीत स्टेप्स. सो पहिलं आन्सर आहे का हा F1 ची बघा 564 हर्ट्झ म्हणजे आपलं आन्सर करेक्ट आहे. आता आपल्याला फ्रिक्वेन्सी ऑफ 40 सेकंड फॉर काढायची. मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलाय मग अशी Fn डिक्रीजिंग असेल तर हा फॉर्म्युला इन्क्रीजिंग असेल तर इथं फक्त मध्ये प्लस साईन येतं तर आपलं डिक्रीजिंग ऑर्डर साठीच आहे तर आपण हाच फॉर्म्युला वापरूयात. आता 40 सेकंड फॉरची काढायची मग F42 इज इक्वल्स टू काय बनेल इक्वेशन. सो नेक्स्ट पेजवर जाऊयात आपण पटकन हा लास्ट F40 सेकंड इज इक्वल्स टू F1 प्लस n मायनस 1 सो म्हणजे 40 सेकंड मायनस 1 मल्टिप्लाइड बाय बीट्स पर सेकंड फिक्स आहेत 4 न्यूमेरिकल मध्ये दिलेत. F1 ची व्हॅल्यू मिळाली बच्चा तुम्हाला किती होती 564 हर्ट्झ बरोबर. आत्ता वरती जी मिळाली ती ओके 564 42 मायनस 1 किती झाले हे हा समजून घ्या हे पूर्ण ब्रॅकेट आहे हा इथे कारण यांची वजाबाकी आधी करा. सो 41 इंटू 4 तो तुम्हाला ओ सॉरी काय चुकलं बरं माझं हा तर डिक्रीजिंग ऑर्डर आहे मग आपला फॉर्म्युला मायनस आहे एवढंच चुकलं फक्त तर हे मायनस ओके हे मायनस साईन घ्यायला नाही विसरायचं ते माझ्याकडनं चूक झाली ओके. सो 564 मायनस 4 चौक 16 4 एक 4 आणि 4 चौक 16 164. सो 564 मधून 164 गेले तर किती राहिले बच्चा पाटी 400 हर्ट्झ ओके. सो फ्रिक्वेन्सी ऑफ 40 सेकंड ट्युनिंग फॉर्क पण मला मिळाली. लास्ट ट्युनिंग फॉर्क जरी विचारली असती तरी आपण ती काढू शकतो काही जनरल इक्वेशन मध्ये विचारतात पण आता इथं नाही विचारली आहे. मी माझे दुसरे व्हिडिओ बघा त्यात काढलेले आहेत व्हॅल्यू आणि खूप सोपं आहे तुम्ही हा फॉर्म्युला बिंदास रट्टून जायचा. Fn इज इक्वल्स टू काय F1 प्लस कधी वापरायचं ज्यावेळेस इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सीज असतील मल्टिप्लाइड बाय बीट्स पर सेकंड आणि मायनस कधी वापरायचं F1 मायनस n मायनस 1 इंटू बीट्स पर सेकंड. हे मायनस कधी वापरायचं ज्यावेळेस डिक्रीजिंग ऑर्डर असेल प्लस कधी वापरायचं ज्यावेळेस इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सीज असेल. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींबरोबर हा शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो असेच चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही जेवढं जास्त इतरांबरोबर शेअर करणार मला मोटिवेशन मिळेल आणि मी पण असेच तुमच्यासाठी मराठीतून आपल्या मराठी भाषेतून चांगले व्हिडिओ बनवून येईल. माझ्याकडे ज्या टेक्निक्स आहेत ना मला जे माझ्या गुरूंनी शिकवलंय ना ते मला असं वाटतं मी माझ्या विद्यार्थ्यांना द्यावं आणि त्याच्यासाठी हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माझ्या टेक्निक जाव्यात. मी जसं 97 मार्क्स मिळवले आउट ऑफ 100 माझ्या विद्यार्थ्यांनी माझ्याही पुढे जाऊन पैकीच्या पैकी मार्क्स घ्यावेत असं मला वाटतं. आतापर्यंत माझं हे रेकॉर्ड माझ्या कुठल्याही विद्यार्थ्यांनी तोडलेलं नाही 13 वर्षात. 100 आउट ऑफ 100 मला फिजिक्समध्ये हवेत आणि मला नक्कीच आवडेल की माझा विद्यार्थी माझ्यापेक्षा पुढे जातोय. सो कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर येस परत सांगितल्याप्रमाणे लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो लास्ट बट नॉट द लिस्ट की तुम्हाला आता मार्किंग स्कीम सांगायची. मार्किंग स्कीम काय तर गिव्हन टू फाइंड याला मार्क्स मिळत नाही पण तुम्ही जे इक्वेशन लिहिता ज्या पद्धतीने 1 बाय 1 आता झाले काय 3 मार्कच आहे. 3 मार्क म्हटल्यानंतर एक मार्क तुमचा ऑब्विसली ह्या F1 साठीचा आहे जी व्हॅल्यू तुम्ही काढली आहे 1 मार्क त्याच्यासाठी आहे आणि 1 मार्क तुमचा
F42 साठीचा आहे, ज्याच्यासाठी तुम्ही ही व्हॅल्यू काढली आहे. सो 1 मार्क प्लस 1 मार्क 2 मार्क आणि 1 मार्क कुठे देईल मग एक्झामिनर? तर ऑब्विसली एक्झामिनरला तुम्हाला वरती मार्क्स द्यायला आवडतील. एक्झामिनर काय करेल की जे फॉर्म्युले तुम्ही युटिलाइज केले त्याच्यासाठी 1 मार्क कॅरी करेल. सो इन अँड अराउंड 3 मार्क्स तुम्हाला मिळून जातील. ओके, थँक्यू, बाय बाय, सी यू.